नमस्कार. मराठी ऑप्शन मंत्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील या खास विश्लेषण सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय उलगडणार आहोत. बाजारातील खऱ्या गतीचा अंदाज कसा घ्यायचा आणि त्यासाठी RVOL प्रमाण कसं वापरलं जातं. शेअर बाजारात अनेकदा गोंधळ उडतो. एखादा शेअर वेगाने वर जात असतो, पण तो खरोखरच मजबूत स्थितीत आहे की केवळ एक फसवा आभास आहे. असा फसव्या रॅलीचा अनुभव कधी आलाय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं. आज आपण या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर शोधणार आहोत. हा प्रश्न खरोखरच अत्यंत महत्त्वाचा आहे. बाजारातील ती वाढती हालचाल खरी आहे की फक्त एक सापळा? जेव्हा NSE किंवा BSE वर एखादा शेअर वेगाने वर जाताना दिसतो तेव्हा उत्साहाच्या भरात त्यात उडी घेण्याचा मोह आवरत नाही, पण नंतर अचानक तो शेअर धडाकन खाली येतो आणि नुकसान होतं. अशावेळी एक अस्सल आणि मजबूत बाजारगती आणि एक फसवा सापळा यातील फरक कसा ओळखायचा याचं उत्तर एका अतिशय विशेष मेट्रिकमध्ये दडलंय. चला तर मग थेट सुरुवात करूया. भाग 1. परिपूर्ण आकारमानाच्या म्हणजेच ॲब्सोल्यूट व्हॉल्यूमच्या पलीकडे. नवीन ट्रेडर्स अनेकदा काय करतात, ते फक्त परिपूर्ण आकारमानावर म्हणजेच ॲब्सोल्यूट व्हॉल्यूमवर विसंबून राहतात. समजा एखाद्या मोठ्या कंपनीचे 10 लाख शेअर्स आज ट्रेड झाले. आकडा बघायला खूप मोठा वाटतो, बरोबर, पण ही अतिशय अपूर्ण माहिती आहे. दुसरीकडे RVOL म्हणजेच रिलेटिव्ह व्हॉल्यूम हे एक असं प्रगत मेट्रिक आहे जे बाजाराचं अगदी स्पष्ट चित्र उभं करतं. कारण ते केवळ आजचा आकडा न पाहता इतिहासाच्या संदर्भात तो आकडा किती मोठा किंवा लहान आहे हे दाखवतं, आणि म्हणूनच बाजाराचं खरं चित्र स्पष्ट होतं. आता वळूया पुढच्या भागाकडे. भाग 2. सापेक्ष आकारमानाची म्हणजेच RVOLची व्याख्या. तर RVOLची नेमकी संकल्पना काय आहे? सापेक्ष आकारमान म्हणजेच RVOL म्हणजे ठराविक कालावधीतील सरासरी आकारमानाशी सध्याच्या ट्रेडिंग आकारमानाची तुलना करणे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सध्याच्या बाजारातील व्हॉल्यूमला त्याच्या योग्य ऐतिहासिक संदर्भात बघणं. आजचा व्हॉल्यूम हा नेहमीच्या सरासरीच्या तुलनेत जास्त आहे की कमी, ही तुलनाच आपल्याला बाजाराची खरी दिशा दाखवून देते. आता प्रश्न येतो की हे मोजायचं कसं? बघा, हे गणित अतिशय सोपं आणि सरळ आहे. पहिलं पाऊल, सध्याचं आकारमान म्हणजे आजचं व्हॉल्यूम किती आहे ते तपासा. दुसरं पाऊल, मागील 10 किंवा 20 दिवसांच्या व्हॉल्यूमची सरासरी काढा. आणि तिसरं पाऊल, आजच्या व्हॉल्यूमची त्या मागील सरासरीशी थेट तुलना करा. एक गोष्ट लक्षात घ्या, हे सूत्र फक्त इक्विटीसाठीच नाही तर MCX मधील कमॉडिटी ट्रेडिंग किंवा करन्सी एक्सचेंजमध्येही तेवढंच प्रभावी ठरतं बरं का. चला आता पुढे जाऊया. भाग 3. स्मार्ट मनी ओळखणे. आता ही सरासरीशी तुलना नेमकी का करायची? यामागे दडलंय एक सर्वात मोठं रहस्य. ते म्हणजे स्मार्ट मनीचा सहभाग. बाजारातील मोठे इन्स्टिट्यूशनल प्लेयर्स किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार जेव्हा बाजारात एंट्री घेतात किंवा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदी विक्रीमुळे आकारमानात अनपेक्षित वाढ होते. RVOLच्या मदतीने आपण याच स्मार्ट मनीची पावलं अगदी अचूकपणे ओळखू शकतो. भाग 4. उच्च खात्री असलेल्या बाजारातील चाली. खऱ्या गतीचा अंदाज कसा घ्यायचा ते पाहूया. डेटा आधारित विश्लेषणातून समोर आलेला हा 2Xचा नियम अत्यंत मनोरंजक आणि महत्त्वाचा आहे. जर एखादा शेअर त्याच्या सरासरी आकारमानाच्या 2 पट म्हणजेच दुप्पट आकारमानासह वर जात असेल तर ती एक हाय कन्व्हिक्शन मूव्ह किंवा उच्च खात्री असलेली चाल मानली जाते. याचा सरळ अर्थ असा की या वाढीमागे भक्कम पाठबळ आहे, मोठा पैसा गुंतवलेला आहे आणि ही चाल टिकण्याची दाट शक्यता आहे. हा 2Xचा आकडा खऱ्या गतीची ठामपणे पुष्टी करतो. आणि आता सर्वात कळीचा मुद्दा, भाग 5. आकारमानाच्या सापळ्यापासून वाचणे. हे अतिशय काळजीपूर्वक ऐका. जर एखादा शेअर वर जात असेल पण त्याचं आकारमान केवळ 0.5 पट किंवा सरासरीच्या निम्म्याहूनही कमी असेल तर अत्यंत सावध व्हा. हे स्पष्टपणे एक कमकुवत उसरी किंवा एक सापळा आहे. अशा हालचालीमागे स्मार्ट मनीचा कोणताही पाठिंबा नसतो आणि असा शेअर लवकरच कोसळण्याची दाट शक्यता असते. या 0.5Xच्या सापळ्यापासून दूर राहणं हीच बाजारात आपला नफा टिकवून ठेवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. सध्याच्या ट्रेडिंग धोरणांमध्ये केवळ परिपूर्ण संख्या मोजून सापळ्यात अडकण्याची चूक होत आहे की RVOL वापरून बाजारावरचा खरा विश्वास उघड होत आहे? परिपूर्ण आकारमान हे नक्कीच दिशाभूल करू शकतं, पण RVOL हे बाजारातील खरं चित्र आणि स्मार्ट मनीची उपस्थिती एकदम स्पष्ट करतं. या माहितीचा तुमच्या ट्रेडिंगमध्ये कसा फायदा होईल? तुमचे विचार आणि अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि हो, अशाच सखोल विश्लेषणासाठी मराठी ऑप्शन मंत्राशी कायम जोडलेले रहा. धन्यवाद.